हाँ हम लोग थोड़ा बाल सेट कर लेते हैं। पहिल्यांदाच वडापाव मिळाला असं नको। बैड डिसीजन। नीट बोल, कॉन्फिडेंट। किती वर्षाचा तू? किती वाजता निघाला सकाळी? कुठेतरी दूर असं सह्याद्रीमध्ये पावसाचे थेंब हळुवारपणे झाडांच्या पानाला स्पर्श करून मातीवर पडतात आणि ओल्या मातीचा सुगंध हवेत भरतो। सह्याद्रीमध्ये निसर्गाची मुक्त उधळण चालू असते आणि कुठेतरी मी बॅकपॅक करून सह्याद्रीचं देखणं रूप बघायला, अनुभवायला आणि आयुष्यभर मनामध्ये साठवायला रेडी होत असतो। असंच कोणी एका पहाटे सकाळी 6 वाजता आमचा ट्रेक सुरू होतो। सह्याद्री हिरव्या रंगामध्ये पूर्णतः न्हाऊन निघालेला असतो आणि तो आम्हाला त्याचे दडलेले रहस्य शोधण्यासाठी साथ घालतो। तशी ही गोष्ट थोडी जुनी, काल परवाची गोष्ट, पावसाच्या लयलुटीमध्ये उजळून निघालेल्या सह्याद्रीची गोष्ट, प्रत्येक पावलावर भेटलेल्या धबधब्यांची गोष्ट, त्या दगडाच्या रस्त्याची आणि गोष्ट धुक्यामध्ये हरवलेल्या राजमाची किल्ल्याची। राजमाचीचा हा ट्रेक केवळ एक भौतिक प्रवास नव्हता, तर तो मैत्रीचा एक उत्सवच होता। एकत्र आम्ही पायवाटांवर चाललो, चढांवरती विजय मिळवला आणि आयुष्यभर टिकणाऱ्या आठवणी निर्माण केल्या। चला तर मग, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि राजमाची किल्ल्यावरील या विलोभनीय प्रवासाचा भाग व्हा। पावसाळ्याची जादू, मित्रांची मैत्री आणि महाराष्ट्राच्या लपलेल्या रत्नांच्या सौंदर्याचा साक्षीदार होऊया। हाँ हम लोग थोड़ा बाल सेट कर लेते हैं। राजमाची इकडे वाट पाहत आहे, चला एकत्र अविस्मरणीय आठवणी बनवूया। तुम्ही आता थोडं आता खा, मग थोडं रस्त्यात चालत चालत खा, कारण एनर्जी लागेलच। प्रवासाला सुरुवात झाली। जसजसे आम्ही पुढे सरकलो तसतसे धुक्यातून राजमाची किल्ल्याचे दर्शन व्हायला सुरुवात झाली, जो शतकानुशतके इतिहासाचा मूक साक्षीदार आहे। महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेत असलेल्या राजमाची किल्ल्याचे अनेक शतक जुना इतिहास आहे। किल्ला हा प्रत्यक्षात एक जुना किल्ला आहे, ज्यामध्ये श्रीवर्धन आणि मनोरंजन या 2 स्वतंत्र शिखरांचा समावेश आहे। पहिल्यांदाच वडापाव मिळाला असं नको। किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 2710 फूट म्हणजे 826 मीटर उंचीवर आहे। मराठा साम्राज्य आणि मुघल साम्राज्य या दोघांसाठीही राजमाचीला ऐतिहासिक महत्त्व आहे। हा प्रदेश सामरिक तटबंदी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतो। हा किल्ला सातवाहनांनी बांधला असे मानले जाते, परंतु गेल्या काही वर्षात त्याचे अनेक नूतनीकरण आणि मालकीमध्ये बदल झाले। 17व्या शतकात मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत राजमाची किल्ल्याने पश्चिम घाट आणि कोकण प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी एक मोक्याची चौकी म्हणून काम केले। मराठ्यांच्या नंतर 18व्या शतकाच्या मध्यात हा किल्ला मुघलांच्या ताब्यात आला, तथापि तो अखेरीस मराठ्यांनी परत मिळवला। ब्रिटिश वसाहत काळात राजमाची किल्ल्याचे लष्करी महत्त्व कमी झाले आणि ब्रिटिशांनी त्याचा वापर टेहळणी बुरुज म्हणून केला। या काळात विविध ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार हा किल्ला झाला। आधुनिक काळात राजमाची किल्ला ट्रेकिंगचे ठिकाण म्हणून लोकप्रिय झाला आहे। किल्ल्याचा ट्रेक, आजूबाजूच्या लँडस्केपचे आश्चर्यकारक दृश्य आणि या प्रदेशाचा ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्रीय वारशाचा पुरावा खूप छान आहे। आज राजमाची किल्ला एक संरक्षित स्मारक म्हणून उभा आहे। तो त्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वासाठी ओळखला जातो। किल्ल्याचे अवशेष त्याच्या तटबंदी आणि दरवाजांसह इतिहासप्रेमी, ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींना आकर्षित करत असतो। बैड डिसीजन। डाल देना मेरा। राजमाची किल्ल्याला भेट दिल्याने या प्रदेशाची लष्करी इतिहासाची केवळ झलकच मिळत नाही, तर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये एक शांत आणि नयनरम्य अनुभवही मिळतो।
राजमाचीचा प्रवास हा इतिहासाप्रमाणेच मनमोहक आहे. इकडे आपल्या मोहिमेची सुरुवात घनदाट जंगलातून एका ट्रेकने होते, जिथे गजबजणारी पाने आणि किलबिलाट करणारे पक्षी या लपलेल्या रत्नांच्या वाटेवरती आपल्या सोबत असतात. राजमाची हा केवळ किल्ला नाही, हा निसर्ग आणि इतिहासाचा एक अभूतपूर्व पुरावा आहे. हा किल्ला जितका सुंदर आहे तितकाच सुंदर आहे या किल्ल्यावरती जाणारा रस्ता. यामध्ये मुख्यतः लोणावळ्याहून तुंगारली मार्गे राजमाची गावात पायी जाता येते. ही वाट एकंदर 15 किलोमीटर लांबीची आहे. वाटेने किल्ल्यावर जाण्यास 3 ते 4 तास लागतात. दुसरा रस्ता आहे तो कर्जतहून कोंदिवडे या गावात बसने किंवा गाडीने यावे. कोंदिवडे येथील खरवंडी मार्गे किल्ल्यावर जाणारी पायवाट उभ्या चढाची आहे. किल्ल्यावर पोहोचण्यासाठी सुमारे 3 तास लागतात. आणि तिसरा रस्ता म्हणजे लोणावळा किंवा खंडाळा येथील कुणेगाव ते फणसराई मार्गे 4 चाकी किंवा दुचाकी गाडीने उदेवाडी ह्या गडाच्या माचीवरती वसलेल्या गावात पोहोचता येते. हा मार्ग कच्च्या मातीचा असून काही ठिकाणी थोडे डांबरीकरण केलेले आहे. तसेच ओढ्यांवर पुलही बांधण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या राजमाची किल्ल्याला भेट दिल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास कसा होता हे समजूच शकत नाही. राजमाची किल्ल्यावरून शिरोटा धरण आणि सह्याद्री पर्वतरांगांचे अप्रतिम दृश्य दिसते. किल्ला पाहिल्यानंतर वेळ असेल तर तुम्ही लोणावळ्यातील महत्त्वाचे पॉइंट्स पाहू शकता. राजमाची किल्ला आठवड्यातील सर्व दिवस खुला असतो. किल्ल्यावरती कोणताही प्रवेश शुल्क नाही. नीट बोल, कॉन्फिडंट. किती वर्षाचा तू? 5. किती वाजता निघाला सकाळी? 4. चालत आलं इथून तिथून? रेल्वे स्टेशन पासून चालत होतो. रेल्वे स्टेशन कसं वाटलं तुला आल्यावरती? छान वाटलं. परत येणार? राजमाची किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सप्टेंबर ते मार्च, जेव्हा वातावरण थोडे थंड असते. आम्हाला वर किल्ल्यावरती एक 5 वर्षाचा मुलगा भेटला, जो सकाळी 4 वाजता जवळच्या स्टेशन पासून चालत किल्ल्यावर आला होता. हे अंतर 15 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. त्याला खूप अशा शुभेच्छा दिल्या आणि इकडे आम्ही गडावरून दिसणाऱ्या आणि पावसाने माखलेल्या राजमाची किल्ल्याची भटकंती चालू केली. इथून लांबच लांब दिसणारा परिसर, धुक्यामध्ये हरवलेले डोंगर, धुके शांत झाल्यावरती दिसणारे धबधबे, डोंगरदऱ्यांमधून धुक्याला चिरत येणारा वारा, हे सगळं शब्दात मांडण्या पलीकडचं होतं. या सगळ्याचा आनंद घेऊन तेथील गावामध्ये शेवटी आम्ही जेवण केलं. प्रत्येक जण आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट जेवण करतोय असं फिलिंग होतं, कारण आम्ही दमलोच इतके होतो की बस. तिथून परतीचा प्रवास बाकी होता. अशी ही ऑफिसच्या मित्रांसोबत घालवलेली ट्रिप मला आयुष्यभर आठवणी देऊन गेली. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा. आणि शक्य असल्यास आयुष्यात एकदा तरी राजमाची किल्ल्याला भेट द्या.